नमस्कार मंडळींनो, सर्वात आधी तर मी माफी मागते की रोज व्हिडिओ टाकू शकली नाही. तर त्याचं कारण हे आहे की मी ज्या मोबाईलने व्हिडिओ बनवते त्या मोबाईलमध्ये ॲप सुरूच नव्हता होत, त्यामुळे मी काही व्हिडिओ बनवू शकली नाही. तर त्यासाठी सॉरी. माहीत नाही का झालं तर 2-4 दिवस मोबाईल चांगला चालतो आणि त्याच्यानंतर ॲप चालूच नाही होत मोबाईलमध्ये. आता नवीन मोबाईल घेणार आहे, तर तुमचं असंच प्रेम असू द्या. तर आता बघा, तुम्ही व्हिडिओ बघा. शांता 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 हो शांता. काय आहे पप्पाजी? अरे तुझी मम्मी कुठे आहे? मम्मी तर घरी नाही आहे. आताच भांड्याचा आवाज येत होता ना. मी जेवण केलं होतं, ताट वगैरे धुत होतो पप्पाजी. असं का? तू धुत होता का? म्हणजे शांता याचीच आहे नाही? मला म्हणते लवकर या, आतापर्यंत याचीच आहे. पटोपट सांगीन ना येईन असा नाही, बसली असेल चहा पित मस्त. पप्पाजी पाणी आणू प्यायचं? नाही नाही सोनू, पाणी गिनी राहू दे. आता हातपाय धुतो, जेवणच करतो. एक काम कर बरं, जाऊन बघ बरं कोणता मावशीच्या घरी तुझ्या. तुझी मम्मी असेल त्यांच्या इथं, जाऊन बघ. हो ठीक आहे ना पप्पाजी, जातो ना. मी यायला राहिलो असतो ना, 4 गोष्टी सुनावल्या असत्या ह्या शांताने. त्याच्याच आधी बोलत होती लवकर या लवकर या, खरेदी करायला जायचं आहे आणि आपणच गायब आहे. आता समजत नाही का हिला? कधी आले वावरातून तुम्ही? झालं ना 15 मिनिट झाला आलो तुम्ही. मी वावरातून येऊन गेलो, पण तुझ्या सांगून होत नाही नाही. अजी तुमच्याही आधी आली असती मी, पण हे सुलका काकू. कोणता? काय झालं सुलका काकूला? काय झालं? तब्येत वगैरे ठीक आहे की नाही? हो, काकूंना काही नाही झाला, तब्येत वगैरे ठीक आहे. येत होती मी तर थांब थांब लावला आणि चहा बनवायला लावला त्या कुंताला, म्हणून वेळ झाली. ती म्हटली मी जेवण व्हायचं आहे, नाही पेत नाही पेत. तर नाही म्हणते, तू चहा नाही घेत ना म्हणतात, तर मी तुमच्या घरी येईन तर मी पण चहा नाही घेणार अशा बोलल्या पप्पा. मग थांबावं लागला. कुंता म्हणते त्यांना प्यायचा असेल ना म्हणते, ताई म्हणते, म्हणून एवढा जोर दिला म्हणते चहा बनव म्हणून. नाही नाही, सुलका काकू तशीच आहे. मी जातो तर बिना चहा पिल्याने येऊच नाही ते. हो नाही, तसे चांगले आहेत म्हणा काकू. झाला का मग सगळ्यांना झालं सांगून? हो हो, सगळ्यांच्या घरी झाला सांगून, पण एक घर राहिलं बापा. कोणाच्या घर राहिला तर शांता? त्या आपल्या मंजुळा काकू नाही का? हो, घरीच नव्हत्या त्या, गेली होती घरी त्यांच्या. तर दुकानही बंद दिसला आणि दारही लावला दिसला. अरे शांता, मी वावरात गेलो नाही का तेव्हा ते दोघे जण काका ना काकू जात होते. कुठं गेले ते? अरे काकूंची तब्येत बरोबर नसेल, पांगर पुंगर करून दिसला मला. हो का? दवाखान्यात गेल्या असतील म्हणूनच दुकानही बंद आहे. तरी सायंकाळी जाऊन सांगून देईन, नाही तर म्हणतील काकू मला सांगितलंच नाही. का मग जेवण झालं तुमचं? नाही नाही, आताच आलो ना, तुला आवाज मारत होतो. अरे ना, सोनूला पाठवलं होतं ना कोणताच्या घरी जाऊन पाय म्हणून. त्याला ना अंगणातच मिळाला, आला घरी. हो, मी का म्हणते सगळ्या जणी तयार आहेत. आता 8-9 जणी होऊ आम्ही. सूर्यकांता म्हणत होती की जाना येणं होईल का म्हणून, आणि इंदूही म्हणत होती तशीच, मुक्कामाने येत नाही म्हणे. तर माझा विचार आहे एखाद गाडी करून घ्यावा, म्हणजे जायलाही बरं होईल. इथूनही ऑटोने जा, बसाचे साधन नाही आहे, काही नाही आहे. राधाताईच्या गावी पण साधन नाही आहे बसची. कसे करता मग? जमते ना, तसाही जमते. एक गाडी करून टाकावं लागेल. हो, रात्री होते ये ना मग 7-8 वाजेपर्यंत, नाही का? शांता, तू उद्याच जाशील ना? उद्याच वापस येशील का? थांबशील नाही? बघीन ना, आता उद्या जास्तच आग्रह करतील तर मी थांबून जाईन. मग सोडून देतील राधाताईकडले भाऊ. यांना बरा होईल ना, गाडी राहील तर जायला यायला. ठीक आहे ना, विशालला सांगतो मी, गाडीवाल्याला फोन कर म्हणून. त्याच्याजवळ नंबर वगैरे आहे, खाली असेल तर येऊन जाईल गाडीवाला. बनव ना पटकन, जेवाचा बनव. लहान दिवस आहे, लवकर जाते. नाही म्हटलं तरी अजून कपडे घ्यायला वेळच लागते. हो, बनवते जेवाचा. मी काय म्हणते, कुंता येऊन राहिली कपडे घ्यायसाठी. कोणता येऊन राहिली का? अरे तर मग दोघ्या बहिणी चालले जा ना तुम्ही, मी कशाला येऊ? मी कशाला येऊ म्हणजे? ते भाऊसाठी कपडे कोण निवडेल? तर आम्हाला काय समजतात का माणसांचे कपडे? हो, पण तिघे तिघे जायचं कसं का? जाऊ ना, किती 10 किलोमीटर काय, तिघे जण जाऊ एका गाडीने, थोडाशी अडचण होईल. आता दोघी बहिणी राहाल तरी कपडे नाही घेऊ शकत का तुम्ही? हो, तर साड्या बिड्या घेऊन टाकू, पण ते पॅन्ट शर्ट पीसचे कापड नाही जमत ना घ्यायला आम्हाला. काही सांगते, तुला जमत नसतील घ्यायसाठी. नाही नाही बाबा, तुम्ही आपल्या पसंतीने घ्या. धुवा ना पटकन, हातपाय धुवा ना, ताट बनवते. हो हो धुते. तू जेवत नाही का? झालं का तुझं जेवण? कुठं झालं जे जेवण? निमंत्रण द्यासाठीच गेली होती बायांना. सगळे जणी म्हणत होते चहा बनवतो चहा बनवतो, पण जेवण व्हायचं आहे म्हणून मी नाही नाही म्हणत गेले. ते पण कुंताच्या इथं झालाच चहा. राधा, झाला का सगळ्यांना निमंत्रण झालं देऊन? हो, केली ना आई, सगळ्यांना फोन केली. पाहून घे, अजून चुकले भुलले असतील तर. वहिनीला नाही लावले बाबा मी फोन, तुम्ही सांगितले होते ना त्यांना. हो, शांताला दिली मी निमंत्रण. मग ते सरपंच वहिनींना, ललिता वहिनींना वगैरे सांगायला नाही सांगितले का? सांगितली ना, तुम्हाला म्हटली ज्यांना ज्यांना सांगायचं आहे त्यांना त्यांना सगळ्यांना सांगून द्या म्हटली. आई का म्हणते रेखा? आई, त्या दिवशी सामान नाही आणून झाला ना.
कशाचं सामान? फक्त साडीच घेऊन झाली ताईसाठी. आणि ते लागतात ना फुलांचे मुकुट बिकुट, हाताला लावायचे, कमरेला लावायचे, कमरबंद वगैरे. सजावटीचा सामान तो नाही झाला ना ताईचा. हो बापा, त्या दिवशी उशीरच झाला साडी घ्यायसाठी, नाही का? आजच आणावं लागेल राधा. उद्याचा तर कार्यक्रम आहे 7व्या महिन्याचा. तर चल आणून घेऊ. काका लागते तर. आई एक काम करा ना, तुम्ही ह्या रेखासोबतच चालले जा. मी परीला सांभाळते. रेखाला माहीतही आहे कोणता कोणता सामान लागते म्हणून. मी नाही येत आता. त्याच दिवशी आली होती साडी घ्यायसाठी. मग घरी आल्यानंतर मला बरं नव्हतं वाटत. आणि उद्याचाच कार्यक्रम आहे डोहाळे जेवणाचा, तर चांगले फ्रेश पाहिजे ना मी. हो, तो पण आहे म्हणा. रेखा चल ना तर मग. दोघी जणी चालले जाऊ, आणून घेऊ कोणता कोणता सामान लागते तर. परीला ना झोपवून दे दूध पिऊन. एकदा झोपली का मग 2 तास काही उठत नाही ते. मग त्याच्यानंतर राधा सांभाळेल. तोपर्यंत तर येऊनही जाऊ आपण. हो ठीक तर आहे आई, पण मी काय म्हणते ताई, तुम्ही आपल्या पसंतीनं आणा ना. काय ग रेखा, तूच घेऊन ये ना. तुझी पसंत छान आहे, मला आवडते तुझी पसंत. तूच घेऊन ये. त्या दिवशी फालतूमध्येच मी साडी घ्यायला आली. मग तुझी निवडली साडी, तेच तर मग पसंत केलं ना. हो बापा, ना तो ब्लाऊजही आणावं लागेल अजून. शिवून झाला का तर एका दिवसाच्या आधी द्यायला आपण सांगितला होता. हो ना आई, घेऊन याल तो ब्लाऊज पण घेऊन याल. झाला असेल शिवून, सांगितलं होता ना आपण. आई मार्केटमधून कोणता कोणता सामान आणायचं आहे सजावटीचं? मला का विचारते बाबा? राधाला विचारणार, राधाला माहित असेल. राधा, कोणता कोणता सामान लागते? फुगे बिगे लागतात, अजून सजावटीचं सामान आणून घ्याल. भैयाजी दुकानामध्ये विचाराल की 7व्या महिन्याचा कार्यक्रम आहे म्हणावा, तर डेकोरेशनचं सामान पाहिजे म्हणावा. बरं देतात मग. हो का? ठीक आहे आई, मग मी जातो. काही पाहिजे का, अजून काही लागते का? अहो तुम्ही मार्केटला चालले ना, आईला आणि रेखाला घेऊन जा ना सोबत. हो हो मोहन, आम्ही येतो दोघी जणी. थोडासा सामान घ्यायचा आहे. हो तर चला ना आई मग. हो ना, गेले होते का तुम्ही घरमालकीन बाईला सांगितलं का? हो हो सांगितलं. कालच गेलो होतो. येणार आहेत, येईन म्हणाले. आई झाली का तुमची तयारी? हो हो झालीच आहे ना. आई मी परीला झोपवून देते दूध देऊन. हो हो जा. आई मग मी येतो, गाडीमध्ये हवा चेक करून. थोडा हवा कमी वाटून राहिला मागच्या चक्क्यात. हो जा ना तर ये. रेखा, तू आपल्या आईला फोन लावली होती का? दिली का निमंत्रण डोहाळे जेवणाचा? हो सांगितली ना, लावली होती फोन. जा ना, परीला लवकर दूध वगैरे दे. जा, नाही तर मग उशीर होईल. हो देते. आई मी काय म्हणते, रेखानं तर फोन केला, पण तुम्ही सायंकाळी फोन करून घ्याल रेखाच्या आईला. तर रेखानं केला ना फोन, कशाला मी करीन? नाही आई, तुम्ही करून घ्याल फोन. ठीक आहे बाबा, मग सामान घेऊन आल्यावर आठवण काढून देशील तू. माझ्या लक्षात नाही राहत. हो ठीक आहे, आठवण काढून देईल. कोणता आली का पसंत साडी? का ताई, हा दुकानदार बरोबर आहे नाही. बरोबर साड्या एकही दाखवून नाही राहिला. ह्या 5-7 साड्या टाकल्या इथं, आणतो म्हणाला ना, पक्काच गेला आहे आता. हो ना बापा, कोणता? इथं माणसं कमी आहेत का आता, का माहीत. केले का पसंत, केले का साडी? का केली का पसंत साडी म्हणता? किती साड्या दाखवल्या चांगले तुम्ही. ह्या 10-12 साड्यामध्ये का पसंत करू? माल आणतो म्हणाले ना, गेले होते ना साड्या आणायला. बापा खाली हात आहेत ना तुमचे, तर साड्या कुठे ठेवले? दाखवतो ना काकू, दाखवतो. इथंच आहे, एवढ्या मोठ्या साड्या आहेत. मग दाखवा ना बापा. एवढ्या मोठ्या साड्या आहेत तर दाखवा, चांगल्या व्यवस्थित साड्या. हो तर तुम्ही सांगा ना कितीपर्यंत पाहिजे तुम्हाला. तुम्ही काही सांगितले नाही तर मी वेगवेगळ्या किमतीच्या तुम्हाला मी दिलो. तुमचं बजेट सांगा कितीपर्यंत आहे तर मग तशा साड्या मी दाखवतो तुम्हाला. आणि कशा साड्या पाहिजे तुम्हाला, कशामधून दाखवू? कोणता कशामधून घ्यायची आहे साडी? आता मी काय सांगू ताई, कशामधून म्हणजे? सिल्क साडी पाहिजे, बनारसी साडी पाहिजे, काठापदराची साडी पाहिजे, असं म्हणत आहे मी. दाखवा ना बापा, नवीन क्वालिटीच्या साड्या दाखवा, जे आता नवीन निघाल्या आहेत. ज्या पसंत येतील त्या साड्या घेऊ आम्ही. नवीन माल दाखवा. आता कोणत्या पाहिजेत त्या आम्हाला समजत नाही, पण बघता बरोबर अशा पसंत आल्या पाहिजेत अशा साड्या दाखवा. अजी काकू, सगळा नवीनच माल आहे, नवीनच व्हेरायटी आहे, काही पुराणी व्हेरायटी आहे नाही. का नवीन व्हेरायटी आहे म्हणता? सगळ्यात आता ह्या पुराण्या दिसून राहिल्या, नवीन एकही माल नाही दिसत आहे. आता ते बघा, ते रेड साडी दाखवलो ना, ते साडी बघा, नवीन आहे बिलकुल. कालच माल आलेला आहे तो. आणि त्याच्यातले 5 पीस गेली, हा एकच पीस बाकी आहे. आणि स्वस्त आहे, 600 रुपयाची आहे ती साडी. हो ते आवडली म्हणूनच मी बाजूला काढून ठेवली. आता एक काम करा भाऊ, 1500 ते 2000च्या रेंजमध्ये दाखवा साडी. बरं दाखवतो. कोणता, ते आवडली का तुला साडी? नाही ताई, नाही आवडली. तर एक काम कर, हे मला आवडली बापा लाल साडी. तू हे ठेवून दे. 500-600 पर्यंत म्हणत होती ना, 600 रुपये किंमत आहे म्हणते या साडीची. तू म्हणत होती ना 500-600 पर्यंत पाहिजे म्हणून. हो ताई, छान आहे ना. मग एक काम करते, तेच ठेवून देते. अजून दाखवा म्हणून, नाही का? तशी नको करू कोणता. जेवढ्या साड्या बघितल्या तेवढा ना कन्फ्यूज होते माणूस.
मग हे घेऊ का ते घेऊ? हो ताई, ते तर आहे म्हणा. ते हे छान वाटून राहिली, हे तू ठेवून दे. राधा ताईला द्यायचीच तर आहे ना. हो हो, द्यासाठी नाही तर का. एखादी साडी तूही बघून घे आपल्यासाठी. नाही नाही ताई, मी नाही बघत आता आपल्यासाठी साडी. बघून घे ना, पसंत आली तर ठेवून दे. बघते बापा. हो, आता म्हटले मी 1500 ते 2000 पर्यंतच्या रेंजच्या दाखव म्हणून. त्या पाय पोस्टरमध्ये किती छान छान साड्या दिसून राहिल्या नाही का. पोस्टरमध्ये छानच दिसतात ताई साड्या. शांता, झाल्या का बघून साड्या? नाही हो, व्हायच्या आहेत. एकच साडी झाली निवडून. ते कोणता घेत आहे हे लाल साडी? हो का? तुमचे झाले का कपडे घेऊन? जावयाचे झाले कपडे घेऊन? फक्त भाऊचेच कपडे झाले का घेऊन? हो ना, उशीर लागतो ना कपडे घ्यायसाठी. मी काय म्हणतो, आता किती घ्यायचे आहेत? त्यांच्या वडिलांसाठीच घ्यायचे आहेत ना पॅन्ट शर्ट? हो घ्या ना, पॅन्ट शर्टचाच कापड घ्या. आणि राधाताईच्या दिरासाठी पण घ्यायचे आहेत. त्या लहान जवायला कशाला तर? हो घेतात ना, आता एकत्रच आहेत ना ते सगळेजण. त्यांना घ्यावंच लागेल. एक काम करा, त्यांच्यासाठी एक शर्ट पीसच बघून घ्या. पॅन्ट पीसच सुद्या. नाही नाही, घ्यायचं आहे तर मग सगळ्याच शर्ट पीस आणि पॅन्ट पीस. नुसतं शर्ट पीसच नेशील का? किती लागणार आहेत? 500-600 रुपये लागतील जास्तचे. तर मग तसे करा ना, घेऊन टाका. अहो, तर भाऊ कुठं आहेत? ते इकडे काम नाही आले? अरे गेले, ते आपले कपडे पसंत केला आणि गेले. घाईत आहो म्हणत होते, सामान वगैरे घ्यायचं आहे म्हणत होते, तर गेले. बघा, बरं झालं ना, फोन करा म्हटली तर फोन केले तर. आणि तुम्ही आपलेच लावत होते, येणार नाही. मग रेडीमेड कपडे आपल्या पसंतीने घेतले असते का तुम्ही? माप वगैरे पाहिजे तर आधीच. येणार नाही तर असं तर तसा लावता. हो, आता इथं आले होते म्हणून सामान घ्यायसाठी आले, नाही तर कुठे आले असते? अजून तसेच बोलता. कुठं आले असते? आले असते नाही तर का. कितीचा झाला मग ड्रेस? झाला 3000चा झाला. हो का, चांगला झाला. तर मग आता घेऊन घ्या पॅन्ट पीस शर्ट पीस. हो घेतो घेतो. तू लवकर घे बापा, लवकर पसंत कर. हो बस, आता एकच तर साडी घ्यायची आहे. मग झाला. एकटेच आले होते का भाऊ? तसा काही मी विचारलो नाही. पण इकडे आणले असते तर त्यांच्या पसंतीनं राधाताईसाठी साडी घेतलं असतं. अरे नाही ना, नाही म्हणाले. मी तर म्हटलं वर साड्या बघून राहिले, चला म्हटलं. तर त्यांना फोनवर फोन येत होता, आता 5 मिनिटात येतो, आता 5 मिनिटात येतो असे बोलत होते. म्हणून मग निघून गेले ते. हो का, जाऊ द्या जाऊ द्या. घाईत होते म्हणून नाही आले, नाही तर मुलाखत केलेच असते, आलेच असते इकडे. हो ना. मग कपडे कुठे आहेत तर त्यांचे? आहेत ना तिकडे काउंटरवरच आहेत. हेच विचारायला आलो की राधाच्या सासऱ्यांसाठी कपडे घ्यायचे आहेत की नाही म्हणून. तुम्ही ना मोठे भुलकडा. येतानाच सांगितलं मी की राधाताईच्या दिरासाठी घ्यायचे आहेत आणि सासऱ्यांसाठी पण. केव्हा म्हटली? काहून, गाडीवर बोलली नाही का मी? गाडीवर आवाज नाही आला मला. नाही आहेत का साड्या? संपल्या का? किती वेळ झाली इथं बसून आहोत आम्ही. हो ना काकू, तुमच्यासाठीच काढत आहो मी साड्या. आता सगळ्या मिक्स झाल्या आहेत, तर काढत आहो तुमच्यासाठी. 2 मिनिट थांबा, 2 मिनिट. सगळा इथं माल 1500च्या खालचा आहे काकू. थांबा 2 मिनिट, गोडाऊन मधून आणावं लागेल. राहू दे नसतील साड्या तर राहू दे, आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये जातो. हे घे, नाही साडी हे एक आली पसंत. नाही नाही काकू, वरच आहे ना गोडाऊन. बस आत्ता 5 मिनिट थांबा. 5 मिनिटात पटकन आणतो मी. एकदम नवीन माल आहे, फ्रेश माल. तर आणा तर मग पटकन आणि दाखव ना. हो हो काकाजी, हो दाखवतो, आणतो पटकन ना, दाखवतो. तुम्हाला का पाहिजे काकाजी? मी जातो तिकडे, मला पॅन्ट शर्ट पाहिजे, मी बघतो. तू यांना दाखव. हो हो काकाजी, दाखवतो ना, दाखवतो. बस काकू 5 मिनिट, मी आणतो साड्या. आण लवकर. 5 मिनिट वाट पाहतो. नाही आणशील तर आम्ही चाललो मग हे एक साडी धरूनच. नाही नाही काकू, बस 5 मिनिट. कोणतं? ते तुझ्या मागची पाय ते साडी आहे संत्री कलरची. ते बघ खरं, तिच्यावर किती किंमत आहे. तर चांगली वाटून राहिली. हो हो, बघते ताई. रेखा, झाला ना सामान घेऊन? काही विसरला तर नाही? नाही, सगळंच सामान झाला घेऊन. मोहनला फोन नाही लावली का? लावायला सांगितली होती ना? लावली आई, लावली फोन. येतो म्हणाले 10 मिनिटामध्ये. मग पहिलेच नाही लावायला पाहिजे होता का? मगाशीच लावली नाही. ते तुम्ही पैसे वगैरे देत नव्हते का, तेव्हाच लावली. हो का? तेव्हापासून तर 10-15 मिनिट होऊन गेले ना. आता येतो म्हणाले बापा 10 मिनिटात. आता मी का सांगू? राधाचा फोन आला होता ना, का म्हणत होती? परी रडते का? नाही, खेळते म्हणत होत्या. आता भात वगैरे थोडासा चारलो म्हणत होत्या. बघा नाही, माझ्या हाताने नाही खात परी. आणि ताईने चारला तर बरोबर भात खाल्ला. माझ्याजवळ राहिली का बिलकुल भात नाही खात म्हणते, दूधच बघते. हो, तसाच राहते ना मुलांच्या. आई गडते. आई नसली का मस्त खेळतातही मुलं. हो ना, त्या दिवशी सोबत घेऊन गेला होता तर किनकिन करत होती नाही का. आणि आज बघा ना, मस्त आहे म्हणते. तहा नाही लागली आई? पाणी वगैरे काही पकडलं नाही आपण? हो बापा, या दुकानवाल्यालाच मागून ना पाणी. राहत असेल ना यांच्याकडे. नाही, ते एक पाण्याची बॉटल घेऊन घेऊ. ते समोर दुकान आहे ना, तिथून घेऊन टाकू. रेखा, मोहन यायचा आहे तर चल चहा पिऊन टाकू. ते पाय, चहाची मस्त वास आली मला. का आई, तुम्ही पण? तुम्हाला ना चहाची खूप वास येते नाही? हो हो, चल पिऊन. तू मोहनला फोन करून सांगून दे चहाच्या दुकानामध्ये आहो म्हणून. सांगितले ना आई आपण इथं आहोत म्हणून. तिथून दिसतील नाही का? येतील भाऊजी ते इथं.
आई चला झाला का? झाला ना बापा. किती वेळचा फोन केला तुला. 10 मिनिटात येतो म्हणला. हे 10 मिनिट होत का? 15-20 मिनिट लावून टाकला. तू कोणतं सामान घेतला तर आहे नाही ना तुझ्या हातामध्ये? तो गाडीला लटकवला आहे. तिकडे गाडी ठेवला का? इकडेच तर आणायला पाहिजेत होता. तू तर लवकरच येईन म्हणत होता ना. खूप वेळ लावला. आई इथून गेलो मी, तुम्हाला सोडून दिलो आणि सामान घ्यायसाठी. सामान बस घेऊनच झाला होता तर शांताराम भाऊचा फोन आला. शांतारामचा फोन? हो, कपडे घ्यायसाठी आलो म्हणतात तर या म्हणाले. तर मग तिथून मी सरळ दुकानामध्ये गेलो. असा तुला कपडे घेऊन दिला असतील हो ना? हो आई हो. वेळेवरच फोन केला ना. मग आधी फोन नाही करायला पाहिजे का त्यांनी? आता बरं झाला तू इथं होता तर. नाही तर गावनी यायला वेळ नाही लागली असती. बोललो मी आधी फोन काऊन नाही केले म्हणून. तर म्हणायला बसले आता तुम्ही इथंच दुकानामध्ये राहता तर गेल्यावर फोन करू असा विचार केला म्हणे त्यांनी. हो का? आता चहा प्यासाठी जात होता बाबा आम्ही समोरच्या पानठेल्यात. प्या ना ताई मग प्या. हो तू तर तिकडे पेला असेल नाही चाय? नाही फोन आला तर मग तसाच मी निघालो. ते वहिनी पण आल्या होत्या, शांता वहिनी. त्यांना पण नाही भेटलो मी. वर साडी बघत आहेत म्हणून सांगत होते. हो का? शांताई आली आहे नाही? मग सांगितलं का मी आली आहो म्हणून? नाही आई तसं काही सांगितलं नाही मी. मग म्हटलं असतं की इकडे आणा, घेऊन या इकडे. हो बरा केला नाही सांगितलं तर. आता राहू दे. आता नाही पेत चहा. चला आता घरीच जाऊ. बाबा आई तुमची तर खूप इच्छा होती ना चहा प्यायची. मस्त वास येत आहे असे म्हणत होते ना चहाची. आणि आता म्हणता की नाही पिऊ म्हणून. हा मोहन याचा होता की नाही तर म्हणलं आता पिऊन टाकू चहा. आता आला ना तर आता चालले जाऊ घरी. नाही आई चला ना, चला पिऊन टाकू. मी पण पितो. 3 जण पिऊन टाकू आणि मग निघू घरी. चल बापा.